कॉलेजेस ही फक्त पुस्तकी शिक्षणावर भर देणारी इमारती न राहता त्या व्यक्ती विकासातून समाज घडवणाऱ्या संस्था बनावेत हा भाईंचा आग्रह होता. 2006 साली फार्मसी कॉलेजची स्थापना झाल्यानंतर व्यवस्थापनाला हे जाणून लागलं की आर्थिकदृष्ट्या परवडतील अशी पॉलिटेक्निक संस्था रायगड जिल्ह्यामध्ये दुर्मिळ आहे आणि म्हणूनच 2009 साली त्यांनी SSOSP कॉलेज ऑफ डिप्लोमा इंजिनिअरिंगची स्थापना केली. भारतीय एज्युकेशन सोशल चॅरिटेबल ट्रस्टच्या आमच्या SSOSP कॉलेज ऑफ डिप्लोमा इंजिनिअरिंगचा प्राचार्य म्हणून मी अशोक चव्हाण आपलं सर्वांचं स्वागत करतो. या कॉलेजची सुरुवात त्याचे मूळ संस्थापक आणि चेअरमन श्री किशोरभाई जैन यांनी केलेली आहे. आपले स्वतःचे पैसे खर्च करून स्वतःची जागा देऊन ते एक ह्यूज इन्फ्रास्ट्रक्चर इथे 40 एकरमध्ये उभं केलं आहे. त्याच्यामध्ये आमच्या डिप्लोमा इंजिनिअरिंगचे 5 कोर्सेस या आमच्या पॉलिटेक्निकमध्ये चालतात. त्याच्यामध्ये सिव्हिल इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, कम्प्युटर इंजिनिअरिंग हे कोर्सेस इथे कंडक्ट केले जातात. त्याच्या वेल इक्विप्ड लॅबॉरेटरीज आमच्याकडे आहेत आणि त्याचबरोबर आमच्या कॅम्पसमध्ये एक डिप्लोमा इन फार्मसीचं सुद्धा इन्स्टिट्यूट इथे आहे आणि प्री स्कूलिंग, इंग्लिश मिडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेजची सुद्धा शिक्षणाची व्यवस्था आहे. ज्ञानाच्या या अथंग ज्ञानसागरात रममान झालेले विद्यार्थी हे इथलं नेहमीचंच दृश्य. शिस्त हा आपलं साध्य आणि साधन यामधला दुवा असतो आणि म्हणूनच इथले शिक्षक वेळप्रसंगी कठोर व्हायलाही कसरत नाही. शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांकरिता एक विशाल मैदान राखून ठेवले. याच मैदानावर विद्यार्थी घडतात आणि झोनल, इंटरझोनल यासारख्या कॉम्पिटिशनमध्ये कॉलेजचं नाव उज्ज्वल करतात. आणि याच कॅम्पसमध्ये मुलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी पारिजात सारखा एक अनोखा कॉलेज फेस्टिवल सुद्धा सादर होतो. कॅम्पसचा मूळ उद्देश, शैक्षणिक संकुलाचा हा मूळ उद्देश आहे या संस्थापकांचा की इथल्या ग्रामीण भागातले विद्यार्थी शिकून पुढे गेले पाहिजेत, त्यांना नोकरीच्या संधी मिळाल्या पाहिजे, ते उद्योजक व्हायला पाहिजे आणि नेमका तोच धागा धरून आमचं हे इन्स्टिट्यूशन त्या मुलांच्या डेव्हलपमेंटसाठी काम करत आहे. इथल्या मुलांना चांगली प्लेसमेंट मिळावं यासाठी आम्ही दरवर्षी 100 इंडस्ट्रीशी टाईअपचा आमचा मानस आहे. गेल्या 10 महिन्यामध्ये आम्ही जवळपास 25 इंडस्ट्रीशी आम्ही टाईअप केलेला आहे आणि 5 इन्स्टिट्यूशन्सशी ज्या चांगल्या रेप्युटेड इन्स्टिट्यूशन्स आहेत त्यांच्याशी आम्ही टाईअप केलेला आहे. Today it gives me a great pleasure that we are signing memorandum of understanding with your college, sir. Yes. It is Thank you our privilege that you have hosted us, and as a part of this memorandum of understanding, I'm looking forward for a fantastic collaboration, especially in the areas of incubation, startup, entrepreneurship development, faculty exchange, and also when I interacted with your students, I was really pleased. The quality of the students was absolutely great. I wish you all the luck, and we are looking for a great partnership. This is just the beginning. We are going to do a lot of great things, and again I thank you for giving me this opportunity. Thank you, sir. येत्या काळात अनेक प्रतिभावंत उद्योजक या कॉलेजमधून निघावेत आणि समाज उभारणीत त्यांचं मोलाचं योगदान असावं हे संस्थेचे ध्येय आहे. जोपर्यंत रायगडच्या खेड्यापाड्यांमध्ये शिक्षणाचा प्रसार होत नाही तोपर्यंत विकासाची कुठलीही फळं समाजापर्यंत पोचणार नाही याचं संपूर्ण भान आमच्या कॉलेजचे चेअरमन माननीय श्री किशोरजी जैन यांना होते. या आपल्या ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात बेरोजगारी तयार झालेली असताना मी एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून या विषयाकडे बघत असतो आणि त्याच विषयातून या ठिकाणी येणाऱ्या औद्योगिकरणामध्ये जर आपल्या स्थानिक लोकांना प्राधान्य मिळायचं असेल तर त्यांना तंत्र शिक्षण मिळणं ही काळाची गरज आहे. हे माझ्या लक्षात आल्यानंतर मी या ठिकाणी प्राथमिक तत्वावरती इंग्लिश मीडियम स्कूल चालू केली. इंग्लिश मीडियम स्कूलची भरभराटी चालू असतानाच पुढे टेक्निकल एज्युकेशनची तयारी मी सुरुवात केली. पहिल्यांदा मला माझ्या संपर्कामुळे, माझ्या राजकीय कामामुळे आणि महाराष्ट्रातल्या असलेल्या सगळ्या वेगवेगळ्या पदाधिकाऱ्यांची असलेल्या संबंधामुळे अनेक शैक्षणिक संस्था मी स्वतः जाऊन पाहून आलो
आणि त्याच्यामधून ती प्रक्रिया कशा पद्धतीने करायची असते, कशा परवानग्या मिळवायच्या असतात, इन्फ्रास्ट्रक्चर काय लागतो, या सगळ्या गोष्टीची सखोल माहिती मी स्वतः पाहून आलो, बघून घेतली, माहिती करून घेतली आणि त्या इंग्लिश मीडियम स्कूलच्या सोबत त्या जागेमध्ये आजूबाजूला असणारी जागा ही मी स्वतः संस्थेच्या नावाने खरेदी केली आणि जागा खरेदी करून प्रत्येक विषयाला जी जागा लागते, मग फार्मसी असेल तर त्याला 2 एकर जागा लागते, त्याला 40,000 स्क्वेअर फीटचं बांधकाम लागते, इंजिनिअरिंग कॉलेज असेल तर त्याला 5 एकर जागा लागते, त्याला 1 लाख स्क्वेअर फीटचं टप्प्याटप्प्याने बांधकाम लागते. तर अशा पद्धतीने ज्या जागेची आवश्यकता होती त्या विषयातला माझा अनुभव दांडगा असल्यामुळे जागा खरेदी करून त्याच्यामधले सगळे जे प्रस्ताव होते ते प्रस्ताव मी मंजूर करून घेतले आणि प्राथमिक तत्वावरती मी केंद्र शासन आणि राज्य शासन यांच्या असणाऱ्या संस्था, डायरेक्टर टेक्निकल एज्युकेशन असेल, AICTE असेल, यांच्या माध्यमातून परवानगीची प्रक्रिया सुरू केली. ग्रामीण भागातील शेतकरी कष्टकरी विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळावे यासाठी 1996 साली भारतीय एज्युकेशन सोसायटीच्या नावाने एक छोटंसं रोपटं लावलं गेलं आणि आज या रोपट्याचेच वटवृक्षात रूपांतर झाले आहे. या वटवृक्षाच्या छायेत इंग्रजी माध्यमाप्रमाणेच ज्युनियर कॉलेज, फार्मसी कॉलेज, डिप्लोमा इंजिनिअरिंग कॉलेज असून 3000हून अधिक विद्यार्थी येथे शिक्षण घेत आहेत. माननीय श्री किशोरजी जैन यांच्या राजकीय, सामाजिक तसेच शैक्षणिक कामातील दखल घेत 2012 साली रायगड जिल्हा परिषदेने रायगड भूषण पुरस्कार देऊन सन्मानित केले. तसेच नवी दिल्ली येथील दी इकॉनॉमिक फॉर हेल्थ अँड एज्युकेशनल ग्रोथ या संस्थेने विद्यारत्न व ग्लोबल सोसायटी फॉर हेल्थ अँड एज्युकेशनल ग्रोथ या संस्थेकडून भारत शिक्षा रत्न या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. शिक्षणाबरोबरच मुलांचा शारीरिक विकास व्हावा यासाठी आमच्या कॉलेजने अद्ययावत साहित्याने परिपूर्ण अशी प्रशस्त व्यायामशाळा सुरू केली आणि या व्यायामशाळेचा फायदा मुलं घेताना नक्कीच इथे पाहायला मिळतो. सर्वोत्तम प्रोफेशनल घडवणं हे आमचं एकमेव ध्येय. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिपार्टमेंटमध्ये एकूण 6 लॅब्स आहेत. इलेक्ट्रिकल AC मशीन लॅब, इलेक्ट्रिकल DC मशीन लॅब, पॉवर इलेक्ट्रॉनिक्स लॅब, बेसिक इलेक्ट्रिकल लॅब, बेसिक इलेक्ट्रॉनिक्स लॅब, इलेक्ट्रिकल मेजरमेंट लॅब. सर्व लॅब्स वेल इक्विप्ड असून लॅबमध्ये मोटर जनरेटर सेट, रेक्टिफायर असे वेगवेगळे उपकरण आहेत. डिपार्टमेंटमार्फत विद्यार्थ्यांना कंपनी, इंडस्ट्रीज रिलेटेड माहिती होण्याकरता वेळोवेळी इंडस्ट्रियल व्हिजिटचे आयोजन केले जाते. यासाठी असणारे दर्जेदार कोर्सेस आमच्या इथे उपलब्ध आहेत. इथे प्रदीर्घ अनुभव असलेले प्राध्यापक वर्ग जे तुम्हाला 100% योगदान देतील व तुम्हाला असलेल्या प्रत्येक शंकेचं निरसन करतील. SSOSP हे सर्वच बाबतीत सर्वोत्तम कॉलेज आहे. म्हणूनच शेकडो विद्यार्थ्यांनी आपलं भविष्य उज्ज्वल करण्यासाठी या कॉलेजची निवड केली आहे. आता यशाचा शिखर गाठण्याची वेळ तुमची आहे. सर्व कोर्सेस 3 वर्ष कालावधीचे असून 10वी-12वी उत्तीर्ण विद्यार्थी हा अभ्यासक्रम घेऊ शकतात. तसेच 12वी सायन्स व ITI विद्यार्थ्यांना दुसऱ्या वर्षाला ॲडमिशन घेता येते. सिव्हिल डिपार्टमेंटमध्ये 4 लॅब आहेत. त्या 4 लॅबमध्ये मेकॅनिक्स ऑफ स्ट्रक्चर, कॉन्क्रीट टेक्नॉलॉजी, पब्लिक हेल्थ इंजिनिअरिंग आणि सर्विंग लॅब. या लॅबमध्ये सगळे इक्विपमेंट्स वेल इक्विप आहेत आणि त्याच्यामध्ये ॲकॅडमिकनुसार सगळ्या प्रॅक्टिकल्स केल्या जातात. तसेच 2018-19 या ॲकॅडमिकमध्ये डिपार्टमेंटमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज स्टुडंटकडून करून घेण्यात आलेल्या आहेत. त्यामध्ये इंडस्ट्रियल व्हिजिटमध्ये आम्ही डॅम कन्स्ट्रक्शन्स ॲट मुरुड, त्याच्यानंतर बिल्डिंग कन्स्ट्रक्शन ॲट रोहा, वॉटर ट्रीटमेंट प्लांट अँड सिवेज ट्रीटमेंट प्लांट पुणे, त्याच्यानंतर ब्रिज कन्स्ट्रक्शन ॲट महाड, इरिगेशन सिस्टीम ॲट दापोली. या ठिकाणी आम्ही ह्या शैक्षणिक वर्षामध्ये इंडस्ट्रियल व्हिजिट अरेंज केल्या होत्या. Hello everyone, myself Ashutosh Prakash Ramekar. I stay at Badlapur. I have studied 10th standard in Carmel Convent High School and after that I have pursued my 12th standard in science.
After completing my 12th standard in science stream, I have opted for diploma in mechanical stream, that is in SSOSP college, which is at Nagotne. The staff over here is very well coordinated and which is helpful for the students. The staff also help for the project. The project-oriented study nowadays is very helpful for the student and gives a lot experience in the field. Not only the theoretical studies but the hands-on experience of the machine, the CNC machineries help the student to gain the practical knowledge very well. The machineries and workshop staff is very well coordinated and very well experienced in their field. They help the student from the basics to the top level, how to operate the CNC machines. They take the jobs created from the students and also conduct the exams very well. After the diploma in the mechanical stream and the campus selection, I have been selected for Deepak Fertilizers and Petrochemicals, and I have been given a package of 2,10,000 at Deepak Fertilizers and Petrochemicals. The TPO staff is very well coordinated over here and is helpful for the students which train to crack the interviews. Also, the college have very vast campus selection over here. A lot of companies come for the placements of the students. Mahindra as well as etc. companies come over here. So I had a very good experience of this college, and I am working at Deepak Fertilizers and Petrochemicals with a package of 2,10,000, which is only possible due to this college and the TPO section. Also the staff which prepared me for the interviews etc. Thank you. ट्रेनिंग अँड प्लेसमेंट डिपार्टमेंटमार्फत विद्यार्थ्यांना इंटरव्ह्यू टेक्निक्स, टेक्निकल ॲप्टिट्यूड टेस्ट, जनरल ॲप्टिट्यूड टेस्ट यांचे मार्गदर्शन केले जाते. 3 वर्षांचा डिप्लोमा झाल्यानंतर विद्यार्थ्यांना कॉलेजमार्फत इंटरव्ह्यूचे अरेंजमेंट केले जाते. विविध मल्टीनॅशनल कंपन्यांस कॉलेजमध्ये येऊन विद्यार्थ्यांच्या इंटरव्ह्यूज घेऊन विद्यार्थ्यांचे सिलेक्शन केले जाते. त्यामध्ये JSW, पॉस्को, महिंद्रा अँड महिंद्रा, L&T, इंडियन ऑइल टँकिंग लिमिटेड यांसारख्या वेगवेगळ्या कंपन्यांचा समावेश आहे. आजपर्यंत आमचे 500हून जास्त विद्यार्थी वेगवेगळ्या मल्टीनॅशनल कंपनीजमध्ये प्लेस झालेले आहेत. My name is Hardik Matre. I am from Varvatne. I studied my 10th class in CBSE school, that is Petrochemicals Vidyalaya Nagotne. Now I am studying in SSOSP college, and now I am really getting my successful step in my career options. I want to become a technical official in the military and just trying hard to receive my best. And in the first in semester exam I got 73.13%, and in the 10th it was 68%, and just moved a little bit up in my career options. काळाची पावलं ओळखून खूप आधीच या संस्थेने लँग्वेज लॅब उभारली. लँग्वेज लॅबमध्ये 25 कम्प्युटर असून या लॅबची वैशिष्ट्य म्हणजे भाषेवर प्रभुत्व कसं मिळवावं याचं प्रात्यक्षिक इंटरॅक्टिव्ह आणि एंटरटेनिंग वेने दिलं जातं. कुठल्याही शैक्षणिक संस्थेची ओळख ही त्या संस्थेच्या लायब्ररीतील पुस्तकांच्या संग्रहावरून ठरते. आज संस्थेच्या लायब्ररीत जवळजवळ 6,000 पुस्तकं उपलब्ध आहेत. त्याचबरोबर असंख्य आंतरराष्ट्रीय जर्नल्स सुद्धा उपलब्ध आहेत. संगणक अभियांत्रिकी डिपार्टमेंटमध्ये टोटल आमच्याकडे 6 लॅब आहेत. प्रोग्रामिंग 1 लॅब, प्रोग्रामिंग 2 लॅब, प्रोग्रामिंग 3 लॅब, डेटाबेस लॅब, कम्प्युटर सेंटर लॅब. ह्या लॅबमध्ये आम्ही स्टुडंटचे डिफरंट प्रोग्रामिंग लँग्वेजेसचे प्रॅक्टिकल घेतो. देन तसंच स्टुडंट्सचं इंडस्ट्री इंट्रोडक्शन होण्यासाठी आम्ही त्यांना वेळोवेळी व्हिजिट ऑर्गनाईज करून देतो. इंडस्ट्रियल व्हिजिट आम्ही त्यांच्यासाठी ऑर्गनाईज करतो. मेकॅनिकल डिपार्टमेंटमध्ये फ्लुइड मेकॅनिक्स अँड मशिनरी, पॉवर इंजिनिअरिंग, इंडस्ट्रियल फ्लुइड पॉवर, मेट्रोलॉजी अँड क्वालिटी कंट्रोल, थर्मल इंजिनिअरिंग, थेअरी ऑफ मशीन या लॅब्स अवेलेबल आहेत. या लॅब्स वेल इक्विप्ड लॅब्स आहेत. या लॅब्समध्ये 3rd इयर आणि 2nd इयर यांचे प्रॅक्टिकल्स कंडक्ट केले जातात. तसेच मेकॅनिकल डिपार्टमेंटमध्ये इंडस्ट्रियल व्हिजिट आणि गेस्ट लेक्चर अरेंज केले जातात. त्यातले गेस्ट लेक्चर हे GM वेदक इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, तसेच जे एक्सपर्ट्स लेक्चर्स आहेत त्यांचे लेक्चर्स इथे अरेंज केले जातात. प्रथम वर्षात फिजिक्स लॅब, केमिस्ट्री लॅब व लँग्वेज लॅब यांचा समावेश असतो. फिजिक्स लॅबमध्ये व केमिस्ट्री लॅबमध्ये मुलांकडून सर्व प्रकारचे एक्सपेरिमेंट्स व मायक्रो प्रोजेक्ट्स करवून घेतले जातात. तसेच दोन्ही लॅबची मिळून 10 लाखापर्यंतची कॉस्टिंग आहे. विद्यार्थ्यांना हायर एज्युकेशनची जी इच्छा असते ती ते चांगल्या इन्स्टिट्यूटमध्ये जावे, त्यासाठी आमचा प्रयत्न आहे. विद्यार्थ्यांनी शिक्षणामध्ये आणि व्यवसायामध्ये
हायर एज्युकेशन आणि व्यवसायामध्ये यशस्वी व्हावं असा आमचा हा प्रयत्न आहे. आणि त्यासाठी संस्था चालक, संस्थेतले प्राध्यापक आणि प्राचार्य हे कसोशीने प्रयत्न करत आहेत आणि ते यशाच्या मार्गावर आहे. इथे येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांना एक उत्तम शिक्षण मिळेल याची हमी आम्ही देतो. त्यांना प्लेसमेंट चांगलं मिळेल याची आम्ही गॅरंटी देतो. किंवा त्यांना उद्योग करायचा असेल तर त्यांना कसा सपोर्ट इथे मिळेल, कसा उद्योग कसा सुरू करावा, त्यासाठी लागणारं बेसिक्स काय आहे याचे इनपुट आम्ही इथे देऊ.